Chapter 16 Heredity and Variation Part 3. Hello students, in our last session we studied DNA in detail as well as we just overlooked the information about Mendel. Now our next topic is, after observing the characters which are shown by pea plant. We all know Pisum sativum, the plant which Mendel considered for his experiment. He observed the particular plant and he planted them in the garden, and he just noted down what changes it occurred there. And then after that he first put forth the monohybrid cross. So let us see what exactly monohybrid cross means. In monohybrid cross, he considered only one contrast character of two plants. म्हणजे जसं दोन प्लांट्स त्याने घेतले तर त्याने फक्त एक कॅरेक्टर कॉन्ट्रास्ट पाहिलं की वेदर द प्लांट इज टॉल और वेदर द प्लांट इज शॉर्ट और वाइस वर्सा. ओके, लेट अस सी व्हाट एग्जैक्टली ही एक्सप्लेन्ड अस इन दिस monohybrid cross. Here is the experiment which was conducted by Mendel experiment of monohybrid cross. मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं ही कन्सिडर्ड ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर. विच वर कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर्स? वन टॉल अँड अदर प्लांट वॉज डॉर्फ. त्याच्या बिया घेतल्या त्याने आणि त्या बियांचं क्रॉस केलेलं आहे त्याने. सो सी, इफ इट इज ऑलवेज कीप इट इन माइंड, इफ इट इज डॉमिनंट कॅरेक्टर इट शुड बी रिटन इन कॅपिटल, अँड इफ इट इज रेसेसिव्ह कॅरेक्टर इट शुड बी रिटन इन स्मॉल अल्फाबेट. मग आता ह्याचे गॅमेट फॉर्म होतील. डबल टी आहे, इथे डबल टी आहे दोघांमध्ये, इथे कॅपिटल टी, हियर इट इज स्मॉल टी. नाउ ए गॅमेट फॉर्मेशन ऑकर्स अँड आफ्टर गॅमेट फॉर्मेशन you will get one T crossing another T. So after crossing you will get capital T, small t. This is the phenotype. Let us see F1 generation मध्ये त्याला काय भेटलं? Capital T and small t. And the character which shown by this phenotype generation was filial generation was, it was tall. त्याची height कशी होती? Tall होती. Though some characters were dwarf and some characters were tall, the new offspring, that is F1 generation, the plant which grown, it showed the character that was tall. Then again what he did, he took some seeds, again he planted those seeds of this F1 generation. या F1 generation मध्ये जे काही झाड आलेलं होतं त्या झाडाचं त्यांनी पुन्हा बिया घेतल्या आणि त्या जमिनीमध्ये प्लांट केल्या. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय कॅरेक्टर्स पाहिले? द ईच सीड वॉज हॅव्हिंग कॅपिटल टी, स्मॉल टी कॅरेक्टर, दॅट इज डॉमिनंट टॉल अँड रेसेसिव्ह डॉर्फ. हियर ऑल्सो डॉमिनंट टॉल, रेसेसिव्ह डॉर्फ. दॅट्स वाय कॅपिटल टी, स्मॉल टी. आता कॅपिटल टी स्मॉल टी इज क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणून हा आपल्याला चार्ट बनवायचा आहे. ओके, आणि यामध्ये आपल्याला गॅमेट फॉर्म होतात. त्यांचे गॅमेट कसे फॉर्म होतात? कॅपिटल टी, स्मॉल टी, आणि इकडे कॅपिटल टी, स्मॉल टी. मग याच्यामध्ये आपण ॲज्युम करायचं की एक मेल गॅमेट आहे आणि एक फिमेल गॅमेट आहे, बरोबर. मग आता मेल गॅमेट आपण इथे लिहायचा, फिमेल गॅमेट इथे लिहिला. लेटस क्रॉस मल्टिप्लिकेशन, तुम्ही जे अल्जेब्रामध्ये स्टडी करता सेम हियर. कॅपिटल टी इज क्रॉस्ड विथ कॅपिटल टी, यू विल गेट बोथ कॅपिटल टी, and it will show character tall. If capital T is crossed with small t, you will get capital T, small t, and again the character will shown it is tall. Small t when crossed with capital T, you will get capital T, small t, again it will show tall character. Whereas when small t is crossed with small t,
you will get both small t and the character which is shown by that plant will be dwarf. This was monohybrid cross which was shown by Mendel. This is Mendel's experiment of monohybrid cross. Here he considered only one contrast character, म्हणजे फक्त हाईट कन्सिडर केली त्याने. आणि हाईट कन्सिडर करताना तुम्ही हा चार्ट घरी बनवायचा आहे, हा टेबल तुम्हाला घरी बनवायचा आहे. फक्त तुम्हाला जो काही चार्ट बनवायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला हे कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत. या कॅरेक्टर्समध्ये वर दिलेला आहे डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. डॉमिनंटमध्ये राऊंड जर तुम्ही घेतला तर इट शुड बी कॅपिटल आर. आणि याच्यामध्ये जर तुम्ही रेसेसिव्ह कॅरेक्टर रिंकल्ड घेतलं, ओके, राऊंड अँड रिंकल, तर इट शुड बी स्मॉल आर. जे काही इथे आहे जर तुम्ही राऊंड आणि रिंकल घेतलं, इथे राऊंड इट शुड बी रिंकल हिअर, कॅपिटल आर, स्मॉल आर. मग इथे कॅपिटल आरचे गॅमेट फॉर्म झाले तर यू विल गेट वन आर हिअर, you will get another r here, small r here. When you cross capital R and small r, you will get capital R small r and it will show character round. Same तुम्ही याच्यामधून काय तुम्हाला मिळते हे तुम्ही 2 ते 3 कॅरेक्टरचे टेबल बनवायचे आहेत. हे इट इज नॉट नेसेसरी जर टेक्स्टबुकमध्ये त्यांनी टॉल आणि डॉर्फ घेतलेले तर तुम्ही पण तेच घेतलं पाहिजे, नॉट नेसेसरी. Just now we studied monohybrid cross. Now let us move to the second topic and it is dihybrid cross. शब्दामध्येच अर्थ आहे. Di means two and hybrid is a mixture of two different things resulting into something that has little bit of both. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पीशीज एकत्र आणून जी नवीन स्पीशीज तयार होते that is hybrid. हायब्रिड कॅरेक्टर आणि क्रॉस, दोन कॅरेक्टर्स मध्ये त्यांनी क्रॉस केलेला आहे. अगेन कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर्स. सो सुरुवातीला मोनोहायब्रिड मध्ये त्यांनी एक कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर कन्सिडर केला होता आणि इथे 2. ओके, सो हियर ही विल कन्सिडर 2 कॅरेक्टर्स. दॅट्स वाय इट इज डाय हायब्रिड. मग याच्यामध्ये तुम्ही हा चार्ट पाहायचा आहे जो इथे दिलेला आहे. लेट अस सी इट इन डिटेल. इन दिस एक्सपेरिमेंट ही कन्सिडर्ड 2 कॅरेक्टर. विच वर they were round and yellow. The yellow color was dominant as well as round color was dominant. That's why capital R, capital Y, capital Y. And recessive मध्ये त्यांनी जेव्हा ते सेम कॅरेक्टर घेतले, so they were wrinkled and green. मग एक लक्षात ठेवा, रिंकल आणि ग्रीन जरी W आणि R असला तरी पण आपल्याला हेच कॅरेक्टर घ्यायचे आहेत. कुठले अल्फाबेट घ्यायचे आहेत, कुठले राऊंड आपल्याला डॉमिनेटिंग होतं तर इथे आपल्याला स्मॉल आर आणि इकडे येल्लो होता डॉमिनेट, सो इट विल बी स्मॉल वाय. आता त्याचे गॅमेट फॉर्म होतील. गॅमेट कसे फॉर्म होतील? कॅपिटल आर, कॅपिटल वाय आणि इकडचा गॅमेट कसा फॉर्म होईल? स्मॉल आर अँड स्मॉल वाय. ओके, मग याच्यामध्ये त्याला क्रॉस करायचं आहे. तर ते क्रॉस कसं ते पाहूया आपण. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, आपण टेक्स्टबुकच कन्सिडर करणार आहोत बिकॉज वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर युअर गाईड. कीप इट इन माइंड. आपण गाईड मधून स्टडी करणार नाही आहोत. कम्प्लिटली आपल्याला टेक्स्टबुक फॉलो करायचं आहे कारण SSC बोर्डाच्या पुढच्या वर्षी तुमचं बोर्ड एक्झाम राहणार आहे. SSC बोर्ड एक्झाम मध्ये तुमचं गाईड कन्सिडर केलं जात नाही. गाईडचे आन्सर यू शुड ऑलवेज first preference should be given to your textbook. Here it is Mendel's experiment of dihybrid cross. Here in P1 generation, let us see what he observed. He observed the genotype. Capital R, capital Y. आणि recessive मध्ये small r and small y. त्याचे त्याने गॅमेट बनवले. गॅमेट म्हणजे याचेच 2 पार्ट होतात. एक आर इकडे, एक आर इकडे, एक वाय इकडे, एक वाय इकडे. त्यातला एक गॅमेट घेतला त्यांनी, दॅट इज कॅपिटल आर, कॅपिटल वाय. आणि याच्या गॅमेटमध्ये त्यांनी एक गॅमेट घेतला आहे दॅट इज स्मॉल आर, स्मॉल वाय. याच्यामध्ये जेव्हा क्रॉस होतं तर आपल्याला फर्स्ट फिरियल जनरेशन मिळणार आहे, F1 जनरेशन. इट विल बी
कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि नंतर याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स त्याने दाखवलेले आहेत, इट इज राऊंडेड येल्लो सीड. म्हणजे दोन्ही पण कॅरेक्टर जे आहेत तर ते डॉमिनंट कॅरेक्टर दाखवलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, हे जे आहेत गॅमेट फॉर्म झालेले, या गॅमेटला त्यांच्यामध्येच क्रॉस केलं F1 जनरेशनमध्येच. F1 जनरेशनमध्ये त्याला जिनोटाइप मिळाला कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय इज क्रॉस्ड विथ सेम थिंग कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि मग या दोघांचं जेव्हा त्याने क्रॉस केलं आणि ही गॉट द गॅमेट्स. कुठले गॅमेट मिळाले बघा त्याला, कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. सेम इकडे आहेत. मग आता याच्यामधले एक तुम्ही फिमेल गॅमेटमध्ये धरा आणि सेम जे इथे लिहिलेलं आहे ते सेम तुम्हाला इकडे लिहायचं आहे. हे बघा इकडे बघा, कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल वाय. आता याचं क्रॉस करायचं आहे तुम्हाला. याचं क्रॉस केल्यानंतर यू विल गेट कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय. सेम तुम्हाला ह्या सगळ्यांचंच क्रॉस करायचंय. कॅपिटल आर कॅपिटल वायला तुम्हाला ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. यू विल राईट द आन्सर हिअर. मग हे पूर्ण असं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि मग हे लिहून घेतल्यानंतर यू विल गेट द फिनोटायपिक रेशो म्हणजे याचं जेव्हा क्रॉस केलं याचे कॅरेक्टर जर तुम्ही इथे लिहिले तर यू विल गेट द कॅरेक्टर्स विच आर हिअर. की याच्यामध्ये तुम्हाला 9 जे आहेत तर ते राऊंड आणि येल्लो मिळालेले आहेत. हे मी लिहून ठेवलंय तुमच्यासाठी. त्याच्यानंतर रिंकल्ड आणि येल्लो जर तुम्ही पाहिले तर दे आर 3 इन नंबर. राऊंड आणि ग्रीन पाहिले तर ते 2 आहेत आणि रिंकल आणि ग्रीन आहे ते 1 आहे. यामध्ये जिनोटाइप तुम्ही ऑब्झर्व करा. जिनोटाइपमध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय हे 1 आहे. कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय 2 आहेत. कॅपिटल आर स्मॉल वाय 1 आहे. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय 2 आहेत. कॅपिटल आर स्मॉल वाय 4 आहेत. कॅपिटल आर स्मॉल वाय 2 आहेत. स्मॉल आर कॅपिटल वाय 1 आहे. स्मॉल आर कॅपिटल वाय 2 आहेत. आणि स्मॉल आर स्मॉल वाय 1 आहे. जर याची पूर्ण टोटल केली तर यू विल गेट 16. इथे बघा हे 16 बॉक्स आहेत. 1 2 3 4 4 4 16 बरोबर. सो दीज आर 16 ब्लॉक्स. आणि तुम्हाला हे जे काही जिनोटायपिक रेशो आहे हा तुम्हाला 16 मिळाला पाहिजे. सेम फॉर फिनोटायपिक हा पण 16 पाहिजे. यामध्ये इट शुड बी 9 3 3 1. It should be 3 here, okay, and you will get 16. In this dihybrid cross, Mendel considered 2 contrast characters. Which were they? Just now after in the table we have already studied. They were round and wrinkle, and the second pair was yellow and green. बरोबर. हे 2 कॅरेक्टर्स त्यांनी कन्सिडर केले. मग हे 2 त्यांनी कन्सिडर केले म्हणून तुम्ही तसंच पाठांतर करा असं नाहीये. फॉर एक्सपेरिमेंट यू कॅन मेक 1 चार्ट अँड एक चार्ट तुम्ही जो आपला टेबल दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये त्या टेक्स्टबुकमधल्या टेबलमधून तुम्ही व्हॉटेवर दुसरे 2 पेअर कॅरेक्टर जे आहेत ते तुम्ही कन्सिडर करू शकता. हे जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे यातले कुठले पण 2 कॅरेक्टर्स तुम्ही कन्सिडर करा आणि स्वतःचा पुनेट चार्ट जो आहे तो तयार करा. डेफिनेटली यू विल गेट द रेशो 9:3:3:1. हा फिनोटायपिक रेशो झाला बरोबर. आणि जिनोटायपिक रेशो तो सुद्धा तुम्हाला जो आपण टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला तसाच मिळणार आहे. डेफिनेटली यू विल गेट इट. कॉन्फिडेंट लूज करू नका.
ट्राय टू डू इट युअर सेल्फ. सगळ्यात पहिलं टेक्स्टबुकमध्ये जसं दिलेलं आहे सेम ते समजून घ्या. मी इतक्यात एक्सप्लेन केलेलं आहे तसंच. आणि ते तुम्हाला समजलं असेल तर डेफिनेटली दुसरे 2 कॅरेक्टर्स घ्या. यू विल गेट द रेशो करेक्ट. सो ऑल द बेस्ट. स्टार्ट रायटिंग. Our next topic is genetic disorder. In this genetic disorder, we are going to see, we all know that there are 46 chromosomes or 23 pairs of chromosomes. या 46 क्रोमोझोम मध्ये काही गडबड झाली किंवा ही पेअरिंग जी आहे या पेअरिंग मध्ये काही गडबड झाली तर डेफिनेटली देयर विल बी जेनेटिक डिसऑर्डर. आणि ती जेनेटिक डिसऑर्डर कशा प्रकारे आहे ती आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस सी. As we have already discussed, human beings have 46 chromosomes or 23 pairs. We can directly see the diagram. It is clearly shown that 44 chromosomes are ordinary chromosomes, whereas the last pair, that is sex chromosome, pair is sex chromosome. Whether it is, if it is female it is XX, whether if it is male it is XY. Mendel in his experiment already shown us there are 2 type of genes. They are dominant genes and recessive genes. If we have taken into account the number of chromosome in human cell, their sex related type and the type of gene on the chromosome dominant and recessive, we can see where genetic disorder originate and how they are inherited. Our next type, that is disorder due to chromosomal abnormalities. Here, if the number change in chromosome is the change in the number of autosomal is less, instead if the there is increase in number of any autosomal pair, physical and mental abnormalities arise and their lifespan is also shortened. Here are certain disorders.